5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। शनिवारी मुंबईमध्ये महायुतीची पहिली तोफ धडाडणार। वरळी डोममध्ये भाजप शिवसेनेचा संयुक्त मेळावा। मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे संबोधित करणार। लातूर महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेनेची युती। रिपब्लिकन सेना 2 जागा लढवणार। रिपब्लिकन सेनेचे युवराज धसवाडीकर यांची माहिती। शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यापासून। ठाणे पालिकेत महायुतीचा भगवा फडकणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। अमरावती पालिका निवडणुकीत महायुतीत आमदार रवी राणांची बंडखोरी कायम। राणा आणि बावनकुळेंच्या भेटीनंतर सुद्धा युवा स्वाभिमान संघटनेचे उमेदवार निवडणूक रिंगणामध्येच। बिबट्याच्या हल्ल्यातल्या मृतांच्या वारसांना आर्थिक मदत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांची मदत। आमदार शरद सोनवणेंच्या हस्ते पीडित कुटुंबियांना मदत सुपूर्द। मुंबईतल्या वरळीमध्ये ठाकरे सेनेला भाजपचा धक्का। ठाकरे सेनेचे रमेश मंथेला यांचा भाजपात प्रवेश। अमित साटम यांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश। भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकरांच्या अडचणी वाढणार। केळुसकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अमित साटम यांचं मुंबई पोलिसांना पत्र। केळुसकरांनी डुप्लिकेट एबी फॉर्म लावल्याचा भाजपचा आरोप। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये अजूनही बंडखोरी कायम। प्रभाग क्रमांक 193 मधनं शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी तर 197 मधनं श्रावणी देसाईंचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला नकार। माणगावजवळ ताम्हिणी घाटात भीषण अपघात। 4 चाकी खोल दरीत कोसळली। अपघातात चालकाचा जागीच मृत्यू। अपघाताच्या ब्लॅक स्पॉट बाबत प्रशासनाचं दुर्लक्ष। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।